हॅलो, नमस्कार. मी स्नेहा, मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज तुम्ही म्हणत असाल की हे बॉटल आणि बेसिंग वगैरे का दाखवते. तर हो, मी ह्या बॉटल क्लीन कशा करायच्या ते दाखवणार आहे. कारण मला बऱ्याच वेळा कमेंट येत होती की ह्या ज्या ऑइलच्या बॉटल्स आहेत त्या तू कशा क्लीन करते किंवा काय. आणि जे माझ्याकडे प्लास्टिकचे कंटेनर आहेत ज्यामध्ये मी किराणा सामान म्हणजे डाळ तांदूळ ते भरून ठेवते, तर त्याच्याबद्दल पण कमेंट येत होती की ते पण तू कशी क्लीन करते कारण स्क्रॅचेस वगैरे न पडता. तर तेच आज मी दोन्ही पण दाखवणार आहे. बॉटल्सचं म्हणजे जे काचेचे ऑइल बॉटल्स आहेत त्याचं पण दाखवणार आहे आणि प्लास्टिकचे जे कंटेनर आहे त्याचं पण दाखवणार आहे. तर या ठिकाणी मी सगळ्यात अगोदर लांब काडीचे जे तांदूळ आहेत ते घेतलेले छोट्या वाटीमध्ये. कारण काय होतं म्हणजे तांदळाने आपण आता हे क्लीन करणार आहे आणि जेवढे लांब असतील तेवढे ते सहज क्लीन होतं. आणि त्यानंतर मी एक लिंबूसत्व घेतलं होतं. लिंबूसत्वाची बॉटल घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे एका वाटीमध्ये. तर लिंबूसत्व पण मी आता एका छोट्या वाटीमध्ये काढून घेते जेणेकरून ओले हात पूर्ण बॉटलमध्ये असे लागणार नाहीत. त्यामुळे आता ह्या 3 वाट्यांमध्ये मी हे तिन्ही पदार्थ म्हणजे तिन्ही वस्तू काढून घेतलेल्या आहेत. जे म्हणजे तांदूळ, लिंबूसत्व ज्याला सायट्रिक ॲसिड पण म्हणतात आणि हे काय म्हणतात त्याला मीठ हे 3 वस्तू मी काढून घेतलेल्या आहे. आणि अगोदर मी ह्यातलं काही जर थोडंफार खाली साचलेलं ऑइल असेल तर ते काढून घेते. तर एकाच बॉटलमध्ये होते ते पण थोडंसंच होतं, मग मी ते काढून घेतलं. आणि आता मी जे आपल्याकडं जेल आहे जे आपलं भांड्याचं जेल असतं ते जेल मी दोन्ही बॉटलमध्ये काढून घेते आहे म्हणजे टाकते आहे. त्या जेलमुळे आपल्याला घासायला त्याला मदत होणार आहे. तर ह्या बॉटल्सचा शेप असा आहे ना, तर त्यामध्ये बॉटल ब्रश पण जाऊ शकत नाही किंवा आपला हात पण जाऊ शकत नाही आणि काहीच म्हणजे थोडक्यात काहीच जाऊ शकत नाही असा शेप आहे. तर मग ह्या बॉटल नेमकी क्लीन करायच्या तरी कशा, तर मग तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर बॉटलमध्ये मी अगोदर विम जेल घालून घेतलेलं आहे, त्यानंतर त्यामध्ये मीठ घातलं आहे थोडंसं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हे घातलं आहे लिंबूसत्व आणि त्यानंतर तांदूळ. आणि मिठाने लिंबूसत्वाने काय होतं चिकटपणा कमी होतो. म्हणजे ज्या ठिकाणी चिकटपणा असतो त्या ठिकाणी आपण मीठ आणि लिंबूने घासलं तर तो चिकटपणा लवकर कमी होतो. तर त्याच्यामुळेच मी हे दोन्ही पदार्थ घातलेत यामध्ये. आणि विम जेलमुळे फेस तयार होतो त्यामुळे ते पण लवकर क्लीन होतं. आणि तांदूळ ह्याच्यासाठी घातलेत कारण का तांदूळ आपण जेव्हा बॉटल शेक करू तेव्हा तांदूळ त्या बॉटलच्या आतल्या प्रत्येक भागात लागल्या जाईल आणि जे काही चिकट किंवा तेलकट असेल तर ते लवकर रिमूव्ह होईल. त्यासाठी मी यामध्ये तांदूळ घातलेत. तांदूळ या ठिकाणी आपलं स्क्रबरचं काम करणारे किंवा ब्रशचं काम या बॉटलमध्ये तांदूळ करणार आहे. तर हे अशा पद्धतीने बॉटल शेक करून घ्यायची. बॉटल व्यवस्थित शेक केले किंवा त्यात तांदूळ सगळीकडं गेले ना तर मग ते लवकर क्लीन होतात आणि त्याचा चिकटपणा पण लवकर जातो. तर या ठिकाणी मी बॉटल चांगल्या अशा पद्धतीने शेक करून घेतली आणि त्यातला जो फेस होता तो मी एका मगमध्ये काढला आहे. आणि त्याच फेसने म्हणजे बाहेर निघतोच तर त्याच फेसने बाहेरची साईड पण मी छान अशी क्लीन करून घेतली. आणि बॉटल पण व्यवस्थित अशी पाण्याने धुवून घेतली, 2-3 पाण्यांनी धुवून घेतली मी ती बॉटल. कारण का चिकटपणा नको राहायला आतमध्ये आणि कसं तर आपल्याला आतमध्ये तर हात जाणार नाही, त्यामुळे ह्याच पद्धतीने या बॉटल मी क्लीन करत असते. तर जशी आपण पहिली बॉटल क्लीन केली सेम त्याच पद्धतीने मी दुसरी पण बॉटल आता क्लीन करून घेतलेली आहे. आतून बाहेरून दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी चोळून आपल्याला जर वाटलं की तेलकट वगैरे डाग आपल्या तेलकट हात कधी कधी लागतात चुकून, तर त्याच्यावरती धूळ बसून ते डाग चांगले हट्टी होतात. आणि डाग जर वेळच्या वेळी काढले नाही तर ते नंतर खूप त्रास होतो आणि निघत पण नाही. काही वेळेला ते तसेच चिकटून बसतात. त्यामुळे
वेळच्या वेळी जेव्हा जेव्हा त्यातलं तेल संपलं का लगेचच ते रिकामी झाली बॉटल का लगेचच धुवून ठेवायची. अशा पद्धतीने मी करत असते ना. आता माझं तेल संपलं होतं, मला त्यात तेल घालायचं होतं, त्यामुळे मग मी ते बॉटल धुवून ठेवल्या आणि त्याचबरोबर त्याचे कॅपसुद्धा मी धुतलेले आहेत आणि ते जे बॉटलच्या आतलं जे लिक्विड होतं त्यानेच मी कॅपसुद्धा व्यवस्थित असे धुवून घेतलेत. तर या ठिकाणी झालेल्या आहेत माझ्या दोन्ही पण बॉटल्स आणि त्याचे कॅप दोन्ही पण धुवून. आणि आता मी घेतलेले आहेत जे माझ्याकडे प्लास्टिकचे डबे आहेत, तर ते डबे मी आता घासायला घेतलेले. तर याला काहीच असं सोल्युशन वगैरे मी नाही बनवत, फक्त याला मी रेग्युलर घासणीने नाही घासत, कारण का ते प्लास्टिकवर जर रेग्युलर घासणी आपण तारेची वगैरे घासणी चालवली तर त्याला तसे स्क्रॅच पडू शकतात. म्हणून माझ्याकडे हे अशी एक स्पंजची घासणी आहे, तर ती स्पंजची घासणी अगोदर मी ओली करते आणि त्यानंतर त्याच्यावरती लिक्विड घेऊन दोन्ही डबे अगदी सहज, म्हणजे याला काही जास्त जोर लावायची गरज पडत नाही किंवा काहीच नाही, कारण ते इतकं स्मूथ आहे डब्यांमध्ये, त्याच्यावरती डाग पण नाही आणि मग त्याच्यामध्ये आपण ठेवतो तरी काही किराणा डाळ तांदूळ वगैरे, तर त्याच्यामुळे त्याला एवढं काही डाग नाही पडत. म्हणून मग ते लवकरच म्हणजे एका घासणीमध्येच ते निघून जातात. तरी पण मी त्याला व्यवस्थित आतून बाहेरून छान असं घासलेलं आहे आणि स्पंजच्या घासणीमध्ये तुम्ही पाहू शकता की त्याचा जो फेस आहे तो पण भरपूर प्रमाणात झाला आहे. आणि त्याच पद्धतीने जसे आपण डबे घासले तसेच त्याचे झाकणंसुद्धा आपल्याला घासून घ्यायचे आणि काही म्हणजे अवघड नाही आहे. याच्याविषयी पण एक दोन कमेंट आल्या होत्या की तुम्ही नेमकं कोणती घासणी वापरता, ती घासणी कशी वापरता ते दाखवा किंवा काय, तर मग ते कसं घासता, तर त्याच्यामुळे मी आज म्हटलं व्हिडिओमध्ये दाखवावंच की मी नेमकी कसं घासते यांना. तर या ठिकाणी माझे ऑइल बॉटल्स आणि त्याचे कॅप आणि जे स्टोरेज बॉक्सेस आहेत त्याचे पण ते दोन्ही पण झालेले क्लीन करून. आणि अशा पद्धतीने मी एक छोट्या जाळीमध्ये ते सुकत ठेवते, त्याला मी काही उन्हात वगैरे नाही सुकवत. चला तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.